2024 मध्ये भूतानची एक महिला पुण्यामध्ये राहायला येते। पोटापाण्यासाठी काहीतरी बघायचं म्हणून तिचा सगळा शोधाशोध सुरू असते आणि यामध्ये पुण्यातल्याच एका व्यक्तीची तिची ओळख होते। संबंधित व्यक्ती सांगते की तुझी राहण्याची खाण्याची सगळ्या गोष्टींची सोय मी करतो, तू इकडे शिफ्ट होऊन जा, कारण माझं स्वतःचं एक फाउंडेशन आहे। त्या फाउंडेशनच्या अंतर्गत मी वेगवेगळ्या महिलांना, म्हणजे परदेशातील असतील किंवा नॉर्थ ईस्टच्या असतील किंवा जशी भूतानमधून आलेली महिला होती, अशा सगळ्यांना त्या फाउंडेशन थ्रू मदत केली जाते। महिला विश्वास ठेवते, ती संपूर्ण गोष्टी ऐकून घेते आणि शेवटी ती शिफ्ट होते। शिफ्ट कुठे होते? रेड हाऊस नावाच्या फाउंडेशनच्या एका पुण्यातल्या नानापेठेतल्या बंगल्यामध्ये। तिथपासून सगळी कहाणी सुरू होते। ती कहाणी जाते समर्थ पोलीस स्टेशनपर्यंत। समर्थ पोलीस स्टेशनमध्ये संबंधित महिला तक्रार देते की माझा रेप झालेला आहे आणि एका नाही तर त्या संबंधित व्यक्तीच्या आणखी काही जणांनी सुद्धा तिच्यासोबत सेक्शुअल असॉल्ट केला आहे। आणि इथपासून सुरू झालेली स्टोरी येते ते पुण्याचे राष्ट्रवादीचे, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्या राजीनाम्यापर्यंत। कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला राजीनामा कसा आला त्याची इन्साइड स्टोरी सांगितली। आज आपण हे समजायचं आहे की दीपक मानकर यांनी जे डॉक्युमेंट सबमिट केले त्या डॉक्युमेंटमध्ये त्या फोर्स गोष्टी कशा होत्या, पालिकेच्या एका टेंडरसाठी वापरलं गेलेलं त्याच्यासाठी रजिस्टर झालेला स्टॅम्प पेपर नक्की पोलिसांना जमिनीच्या व्यवहारात कसा काय सापडला ह्याचे डॉक्युमेंट्स माझ्याकडे आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, शंतनू कुकडे आणि त्यानंतर रोनक जैन या दोघांच्या सगळ्या प्रकरणातला रोल काय होता आणि ज्या फाउंडेशनपासून ही सगळी सुरुवात झाली, जिथपासून महिलेच्या तक्रारी आल्या तिथपासून रोनक कुकडे अडकत गेला आणि मग हळूहळू सुरू झालेला प्रवास, या सगळ्याची इनसाइड स्टोरी। नमस्कार, मी ओंकार, मुंबई तकमध्ये तुमचं स्वागत। या व्हिडिओच्या सुरुवातीला मी रेड हाऊस फाउंडेशनचा उल्लेख केला होता। पुण्यातल्या नानापेठेतला एक बंगला, ज्या बंगल्यामध्ये रात्रभर पार्ट्या चालतात असा आरोप होतो। त्यानंतर तिथे वेश्या व्यवसाय चालतो असा आरोप होतो आणि ज्या रस्त्यावर त्या VIP गाड्या येऊन थांबतात आणि तिथे वेश्या व्यवसाय केला जातो असा जो आरोप झाला आहे तो बंगला माझ्या पाठीमागे हे आहे रेड हाऊस बंगला। हा रेड हाऊस बंगला काय तर पुण्यातल्या नानापेठेतल्या ठिकाणी हा एक बंगला आहे, ज्या बंगल्यामध्ये स्वतः शंतनू कुकडे राहतो असं आधी सांगण्यात आलेलं होतं। आणि त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे काय तर इथेच हे फाउंडेशनचं कामसुद्धा चालतं असं म्हटलं जातं। आता मुद्दा असा आहे की या आधी मी जे तुम्हाला रेफरन्स देतो हे रेफरन्सेस कुठले आहेत, हे पुण्यातल्या राजकीय नेत्यांनी ज्यावेळी आरोप केले त्यावेळी पोलिसांनी ह्या सगळ्यामध्ये कंप्लेंट लॉन्च केली आणि त्यांनी गोष्टी क्रॉस व्हेरीफाय केल्या। क्रॉस व्हेरीफाय केल्यानंतर 2-3 गोष्टी सापडल्या। एक म्हणजे इथे प्रॉस्टिट्यूशन चालतं की नाही याचं पोलिसांनी क्रॉस व्हेरीफाय केलं। दुसरं, या ठिकाणी पोलिसांना काही महिला आढळून आल्या, त्यांच्याकडे चौकशी केली। त्यानंतर पोलीस आणखी वेगवेगळ्या 2 लोकेशनला गेले आणि तिथे त्यांना सापडली ही भूतानची महिला। भूतानच्या महिलेने काय केले या सगळ्यामध्ये तर भूतानच्या महिलेने या सगळ्यामध्ये माहिती दिली। मी कॅमेरामॅनला सांगेन थोडीशी साईड तुम्हाला दिसू दे। आणि इथे या गोष्टी चालायच्या असा तो आरोप होता। अर्थात पोलिसांनी सगळी छानबीन केली, त्यांनी क्रॉस व्हेरिफिकेशन केलं आणि पोलिसांनी या सगळ्या प्रकरणात माहितीसुद्धा घेतलेली आहे। त्यानंतर या सगळ्याची कंप्लेंट लॉन्च झाली। आता हा बंगला ज्या ठिकाणी आहे तिथेच वेश्या व्यवसाय चालायचा आणि काही महिलांवरती अतिप्रसंग इथेच केले गेले असा सुरुवातीच्या काळात आरोप झाला। आता सुरुवातीच्या काळात आरोप जरी झाला असेल तरी पोलिसांच्या सगळ्यामध्ये काय म्हणणं होतं, शंतनू कुकडेच्या विरोधात ज्या केसेस आल्यात त्यातली सुरुवातीची पॉक्सोची केस असेल ती इन्व्हेस्टिगेट केली गेली। त्या पॉक्सोच्या केसमधून आणखी 2 महिलांचा पत्ता लागला। त्या महिलांच्या पत्त्या शोधात पोलीस इथपर्यंत पोहोचले। ते पूर्ण होतंय ना होतंय तर आणखी 3री महिला सापडली, ती होती भूतानची। भूतानच्या महिलेच्या बाबतीत पोलिसांनी मला ज्या अधिकृत सोर्सेसशी मी बोललो त्यांनी मला सांगितलं की त्या महिलेला खरं तर यांची थेट नावं पण माहीत नव्हती। महिलेने क्रूक्ड आईज किंवा अ लॉयर गाय अशा वेगवेगळ्या कोडवर्डने त्यांना ओळखलं आणि तसंच महिलेने लिहिलेलं होतं। मग पोलीस तिला त्या सगळ्या प्रकरणात चौकशीला घेऊन बसले। संबंधित संशयित जे होते त्यांना खिडकीच्या म्हणजे एक खिडकी असलेली रूम होती त्याच्या बाहेर त्यांनी उभं केलं आणि तो चेहरा संबंधित आला की संबंधित व्यक्तीने नक्की तुझ्यासोबत काय केलं काय नाही असे तिथे पॉईंट्स लिहिले होते आणि त्यानुसार टिक मार्क करत करत पुढे गेलं आणि यातून नाव आलं शंतनू कुकडेचा। पॉक्सोचा गुन्हा, महिलांवरती अतिप्रसंग आणि थेट या सगळ्या प्रकरणामध्ये सेक्शुअल असॉल्टची केस त्यावरती दाखल झाली। आता इथून सुरू झालेला प्रवास हा दीपक मानकरांच्या राजीनाम्यापर्यंत कसा पोहोचला ते पुढच्या काही मिनिटात समजून घेऊ। कुकडे आणि रोनक जैन हे सगळे एकमेकांच्या संपर्कात होते। माझ्याकडे ह्यातली FIR कॉपी आहेत आणि पुढे तुम्हाला असे काही डॉक्युमेंट वाचून दाखवतो ज्यातून एक्झॅक्टली हे ट्रान्झॅक्शन कसं झालं, कोणाच्या अकाउंटवरती कसे पैसे गेले हे आपण समजून घेऊ। मुद्दा क्रमांक 1,
या सगळ्यामध्ये असं लिहिलं आहे की या गुन्ह्यातील आरोपी शंतनू कुकडे, म्हणजे खरं तर 3 आरोपी आहेत, शंतनू कुकडे, त्यानंतर इतर संबंधित इसम असं त्यामध्ये लिहिलेलं आहे. पण आरोपी क्रमांक 1 यातलं कोण आहे? आरोपी क्रमांक 1 आहेत रोनक भरत जैन, दुसरा आहे दीपक माधवराव मानकर आणि तिसरं नाव आहे शंतनू सॅम्युएल कुकडे. हे कोणत्या प्रकरणामध्ये आरोपी आहेत? तर फोर्स डॉक्युमेंट पोलिसांना सबमिट केले त्याच्या प्रकरणातले. शंतनू कुकडे ऑलरेडी पॉक्सोच्या आणि रेपच्या सेक्शुअल असॉल्टच्या प्रकरणामध्ये होता. त्याच्या अकाउंट्सवरती आणि त्याच्यावरती जो आरोप झाले की हे फाउंडेशनमध्ये अशा कोणत्या पद्धतीच्या गोष्टी चालतात, त्यावेळी पोलिसांनी त्याचे अकाउंट्स क्रॉस व्हेरीफाय केले आणि अकाउंट व्हेरीफाय केल्यानंतर पोलिसांना काही ट्रान्झॅक्शन्स दिसून आले. ते ट्रान्झॅक्शन्स आपण समजून घेऊ. सो शंतनू कुकडे याने या सगळ्या प्रकरणामध्ये तो एक रेड हाऊस फाउंडेशन नावाची एक संस्था चालवतो, जे मी तुम्हाला आत्ता दाखवलं. त्यानंतर त्याच्या व इतर साथीदारांच्या बँक अकाउंटमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याचं दिसून आलेलं होतं. आता हे दिसून आल्यानंतर शंतनू कुकडेच्या बँक अकाउंटवरून रेड हाऊस फाउंडेशनच्या नावे असलेल्या एका बँक अकाउंटला मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याचं पोलिसांना दिसलं. त्याचप्रमाणे रेड हाऊस फाउंडेशनच्या नावाने XYZ बँकेचं बिबिवाडीतली शाखा होती, अकाउंट नंबर परत ABCD, त्याच्यावरून दीपक मानकर यांचं जे अकाउंट आहे त्या अकाउंटवरती व्यवहार झाला. व्यवहार कधी झाला? 7 सप्टेंबर 2024 ते 29 ऑक्टोबर 2024 असा जवळपास एका महिन्याचा स्पॅम आहे, 25 दिवसाचा. यामध्ये हे सगळे व्यवहार झालेत. त्यामध्ये अमाऊंट आहेत वेगवेगळ्या, एकूण 10 व्यवहार आहेत. त्याच्यामध्ये 5 लाखाची एक अमाऊंट आहे 7 तारखेला, परत 7 तारखेला परत 5 लाखाची अमाऊंट आहे, त्यानंतर परत 5 लाखाची अमाऊंट, दोन अमाऊंट 8 तारखेला आहेत, 9 तारखेला 9 सप्टेंबरला त्यामध्ये 18 लाख आहेत, त्यानंतर खाली 5 आणि 6 तारखेला दोन्ही मिळून 30 लाखांची अमाऊंट आहे. मग परत विषय येतो 8 ऑक्टोबर, त्यानंतर 9 ऑक्टोबर आणि 29 ऑक्टोबर. त्या 29 ऑक्टोबरला सगळ्यात जास्त म्हणजे 30 लाख रुपये पाठवलेत. एकूण ट्रान्झॅक्शन किती? 1,18,00,000. या सगळ्यामध्ये दीपक मानकर यांचं पोलिसांनी स्टेटमेंट रेकॉर्ड केलं. पोलिसांना कळलं की व्यवहार तर झाला आहे, मग नक्की काय इश्यू आहे. आणि आणखी एक महत्त्वाचं, ह्या व्हिडिओच्या शेवटीला मी तुम्हाला आणखी एक मुद्दा सांगणार आहे, ते म्हणजे दीपक मानकर यांच्या प्रकरणातला आता अधिकारी नक्की कसा काय बदलला आहे ते पण आपल्याला समजून घ्यायचं आहे. सो प्रकरण कुठपर्यंत पोहोचतं? प्रकरण दीपक मानकर यांच्यापर्यंत पोहोचतं. दीपक मानकर यांची चौकशी होते. चौकशी केल्यानंतर त्यांनी सांगितलं की त्यांच्यात आणि रोनक जैन यांच्यामध्ये व्यवहार झाला आहे. हवेली तालुक्यातली एक जमीन आहे, गट क्रमांक XYZ, त्याच्यामध्ये म्हटलं की 5 एकर जमिनीचा व्यवहार आहे, 5,51,00,000 रुपयांचा व्यवहार आहे आणि त्याची विसार पावती बनवलेली आहे आम्ही सप्टेंबरला. त्या विसार पावतीचं RTGSद्वारे आणि चेकद्वारे असं एकूण 1,18,00,000 आम्ही ट्रान्झॅक्शन केलं आहे. आता पोलीस म्हणाले ठीक आहे, तुमच्या दोघांमध्ये तो व्यवहार आहे, दोघांमध्ये म्युच्युअल व्यवहार आहे, कोणाचा त्याला काही विरोध नाही, कुकडेचा त्याला विरोध नाही, जैनचा विरोध नाही आणि मानकरांचाही विरोद नाही. पण या सगळ्यामध्ये खरी गोम कुठे आहे? तर 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरची ही विसार पावती होती. याची छायांकित प्रत ही दीपक मानकरांनी सबमिट केली पुणे पोलिसांकडे. पुणे पोलिसांकडे प्रत सबमिट झाली. आता प्रत सबमिट झाल्यानंतर पोलिसांनी ती व्हेरीफाय केली. क्रॉस व्हेरीफाय केल्यानंतर काय सापडलं? तर या सगळ्यामध्ये दीपक माधवराव मानकर यांनी 19 ऑगस्ट 2024 यावेळी ह्या संपूर्ण याच्यावरती शिक्का मारलेला आहे. शिक्क्यावरती तारीख किती आहे? 19 ऑगस्ट 2024. कुठला आहे? 500 रुपयाचा स्टॅम्प पेपर आहे, त्याच्यावरती विसार पावती केली जमिनीची, ज्या जमिनीचा 5.5 कोटींचा यांचा व्यवहार ठरला आहे. आता या सगळ्यामध्ये असं आहे की संबंधित मुद्रांकावरती इंग्रजीमध्ये एक सही दिसून येते. ती सही ही मुद्रांक विकत घेणाऱ्याची आहे. त्यानंतर नानापेठ वगैरे नारायणपेठमध्ये त्यातला पत्ता आहे. थोडक्यात दीपक मानकरांची सही असल्याचं असं म्हटलं जातं आहे. त्यानंतर विसार पावतीचा दस्त हा संशयास्पद दिसत असल्याने पुढील चौकशी करण्यात यावी. आता पुढील चौकशी काय झाली आहे? तर त्यांनी म्हटलं की 500 रुपये किमतीचा स्टॅम्प पेपरची आम्ही खात्री केली, पोलिसांनी खात्री केली. मुद्रांक विक्रेते जे आहेत, ज्या आठल्ले यांच्याकडून ही घेण्यात आली होती, त्यांच्याकडे आम्ही गेलो. त्यांच्याकडे गेल्यानंतर आम्हाला असं कळलं की स्टॅम्प पेपरच्या शेवटच्या 2 अंकांनी त्याची नोंद केली जाते आणि त्याचा रेकॉर्ड मेंटेन केला जातो. तर मग हे जेव्हा चेक केलं त्यामध्ये संबंधित स्टॅम्प पेपर हे 1 एप्रिल ते 31 मार्च या संपूर्ण आर्थिक वर्षाकरता वापरले जातात. त्या आर्थिक वर्षाकरता त्यांच्याकडे दिनांक वगैरे त्यांना जी सापडली आणि त्यांनी असं म्हटलं की आम्ही रजिस्टर चेक केलं. आता रजिस्टर चेक केल्यानंतर आठवलेंकडे ते काय सापडलं ज्यांच्याकडून हा स्टॅम्प विकत घेण्यात आलेला होता. सदर स्टॅम्प पेपरबाबत दुय्यम निबंधक जे आहेत त्यांच्याकडे जाण्यात आलं. त्यानंतर मग त्यांनी असं दिसलं की ऑगस्ट ते सप्टेंबर 2024 या कालावधीमध्ये विक्री रजिस्टरच्या जेवढ्या प्रती आहेत त्या प्रती मागवण्यात आल्या. याच्यामध्ये रौनक जैन आणि ॲडव्होकेट मोहोळ यांना स्टॅम्प पेपर विक्री केल्याबाबत कुठेही नोंद दिसून आलेली नाही. सो रौनक जैन यांच्यासोबत दीपक मानकरांचा व्यवहार आहे.
त्याची विसार पावती करण्यात आली, ती ॲडव्होकेट मोहोळ यांच्या थ्रू करण्यात आली। आता ज्यावेळी मोहोळ आणि जैन यांनी तो स्टॅम्प पेपर आठवलेंकडून घेतलाय असं कळतंय, त्यावेळी आठवलेंकडे यांची कोणतीही नोंद आढळून आली नाही। आता स्टॅम्प पेपरच्या अनुषंगाने पुढे काय झालंय की सगळे उतारे चेक करण्यात आले, त्यानंतर रजिस्टरचं सगळं अवलोकन झालं। आता यामध्ये दीपक मानकरांनी जो स्टॅम्प पेपर या सगळ्या प्रकरणात सबमिट केला आहे तो तिसराच कोणाच तरी, म्हणजे काय, स्टॅम्प पेपर विकत घेण्यात आला, त्याच्यावरती तारखा बदलण्यात आल्या आणि तारखा बदलण्यात आल्यानंतर या सगळ्यावरती दीपक मानकरांनी सही केल्याचं दिसतंय। त्यानंतर मग आणखी परत माहिती घेण्यात आली आणि माहिती घेण्यात आल्यानंतर यातली शेवटची सगळ्यात इंटरेस्टिंग माहिती काय आहे तर स्टॅम्प पेपरच्या अनुषंगाने रौनक जैन यांच्याकडे विचारपूस केल्यानंतर दीपक मानकर यांनी मला त्यांच्या नारायणपेठ इथल्या घरी बोलवलं आणि आपण दाखवलेल्या स्टॅम्प पेपरवरती सही करायला सांगितलं। त्याप्रमाणे मी त्यावर सही केली। वरील स्टॅम्प पेपरमध्ये जेव्हा चौकशी करण्यात आली आणि दीपक मानकरांना त्याचा खुलासा मागण्यात आला तेव्हा दीपक मानकर यांनी त्याबाबत कोणतंही समाधानकारक उत्तर दिलं नाही असं पोलिसांनी म्हटलं। आता सगळ्यात शेवटचा मुद्दा, मग पोलीस आणखी पुढे गेले की विसार पावती दिसते त्याचा इश्यू आहे, स्टॅम्प पेपर जो आहे तो स्टॅम्प पेपर ह्याचं डॉक्युमेंटेशन जो कुठेच त्यांना प्रिव्हियस रेकॉर्ड सापडत नाहीत। मग रौनक जैन, दीपक मानकर, शंतनू कुकडे आणि इतर संबंधित यांनी आपापसात संगनमत करून आपली आर्थिक उलाढाल लपवण्यासाठी, ती कायदेशीर असल्याचं दाखवण्यासाठी मानकर यांच्या छायांकित जी विसार पावती होती आणि स्टॅम्प पेपरची शासकीय कार्यालयातील रजिस्टरवरून त्यांनी खात्री केली, त्यानंतर 500 रुपयाचा स्टॅम्प पेपर XYZ त्याचा नंबर, या सगळ्याची सरकार दफ्तरी कोणतीही नोंद नव्हती। उलट काय तर मानकर यांनी जी काय स्टॅम्प पेपर घेतला, ज्या आठवलेंकडून तो मुद्रांक देण्यात आलेला होता, मुद्रांक विक्रेते आठवलेंकडून जो देण्यात आलेला होता, तो हा एका स्टॅम्प पेपर PMCच्या कामाकरता एका वेगळ्या म्हणजे PMCच्या टेंडर करता वापरण्यात झालेला होता। तो ऑलरेडी तिथे अलॉट झालेला होता, पण मात्र असं असताना सुद्धा रौनक जैन आणि दीपक मानकर यांच्याशी जी विसार पावती होती ती मोहोळ यांच्या हस्ते घेतली आणि हे खोटे सगळे जे दस्तावेज आहेत हे दस्तावेज सादर केले कोणाला, पुणे पोलिसांना। ही FIR कॉपी, त्यानंतर हे खोटं कशा पद्धतीने झालं याचं सगळं हे डॉक्युमेंट। मुद्दा काय, मुद्दा कुकडे इथपासून सुरू झालेला होता आणि त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण कुठे येऊन पोचलं तर कुकडेचे आणि दीपक मानकर यांचे संबंध आणि आर्थिक व्यवहारातून दीपक मानकर यांनी फोर्स डॉक्युमेंट फाईल केले, त्या सगळ्या प्रकरणात दाखल झालेली ही तक्रार। सुरुवातीला मी एक प्रश्नाचं उत्तर देतो असं सांगितलं होतं, ते म्हणजे मानकरांच्या प्रकरणामध्ये आता तपास अधिकारी बदलण्यात आला आहे। तो का बदलण्यात आला? समर्थ पोलीस स्टेशनकडे संपूर्ण मूळ तक्रार होती, मूळ तक्रारीच्या अनुषंगाने पुढे तपास केला, मग त्याच्यामध्ये आर्थिक व्यवहार झाल्याचं दिसलं। आर्थिक व्यवहारांच्या अनुषंगाने डॉक्युमेंट मागण्यात आले, त्यामुळे दीपक मानकरांनी खोटे डॉक्युमेंट सबमिट केले हे दिसलं। मग दीपक मानकर, जैन आणि कुकडे या तिघांवरती पुन्हा आणखी एक गुन्हा दाखल झाला। तो दाखल झाल्यानंतर आता हे संपूर्ण प्रकरण जे DCP गिल यांच्या अंडर होतं तिथून ते आता मसाळ नावाचे DCP त्यांच्याकडे देण्यात आलं आहे। का तर हे EOW म्हणजे आर्थिक गुन्हे शाखा यांच्याकडे आता प्रकरण वर्ग करण्यात आलं आहे, त्यामुळे आधीचे DCP हे आता बदलण्यात आलेत आणि नवीन DCP या प्रकरणामध्ये एंटर झालेले आहेत। सो पुण्याचे जे रेग्युलर पोलीस आहेत आणि समर्थ पोलीस स्टेशन ते नाही तर आर्थिक गुन्हे शाखेचा जो संपूर्ण विषय आहे, कारण जैन, मानकर आणि कुकडे यांच्यामधले फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स आहेत त्याचा हिशोब आता आर्थिक गुन्हे शाखा करेल। EOW इकॉनॉमिक ऑफेन्सेस विंग हे करणार आहेत, त्यामुळे या सगळ्या प्रकरणातला आता अधिकारी बदलण्यात आला आहे। तुम्हाला काय वाटतं हे नक्की सांगा। जेवढे डॉक्युमेंट्स हाती लागत आहेत त्यानुसार तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न करतोय, पण ज्यावेळी इतक्या मोठ्या प्रमाणात फॉर्जरी होती हे दिसतंय, हे सगळं झालेलं दिसतंय, त्यावेळी राजकारण याच्या मागचं काय ते पण आपण येणाऱ्या काळामध्ये लवकरच समजून घेऊ। मुंबई तक पाहत राहा। कॅमेरा पर्सन गोपाळसोबत मी ओमकार, पुण्यामध्ये।